स्कोरिंगची भूमिका आपल्याला सातत्याने पार पाडायची आहे। आज त्यांचा 5वा दिवस आहे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये। स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला सातत्याने 5 दिवस कामकाज त्यांचं खूप महत्त्वाचं राहिलं आहे आणि चांगल्या पद्धतीची स्कोरिंगची भूमिका सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। चालू असलेला सामना एका बाजूला आपण रोहन 11 पाहतो, त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग या दोन संघांमधली जगदोजहद आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो। आजच्या दिवसातील 6वी लढत आपल्या भेटीस येते। सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा आलाय। या स्पर्धेतील आजच्या दिवसातील 6वी लढत आपल्या भेटीस येते। एका बाजूला रोहन 11 त्यांच्या विरोधात जीवांश 11 सारंग संघ। पहिलाच बॉल बन्नाटवेट कापेटच्या आधारावरती हा चेंडू खेळाय। डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या। धावसंख्या 2 ने वधारले। एकंदरीत धावफलकावरती धावा श्री गणेशा झालाय 2 या आकड्याने। 2 अशी धावसंख्या पहिल्या चेंडूवरती आले। कुणालची ती गोलंदाजी खूप महत्त्वाची राहिलेली आहे। एका सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार जरूर ठरलाय। पण दुसरा चेंडू यावेळेस बन्नाटवेट जमिनी लगतचा हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय। कुठलीही अतिरिक्त धावसंख्या आलेली नाहीये। 5च्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तदनंतर एकही धावसंख्या आलेली नाहीये। पुढचा बॉल या षटकातील 3रा चेंडू, यावेळेस ब्रेकर बॉल, परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्की त्यांना यश मिळालंय। धावसंख्या 1 ने वाढेल। धावफलकावरती धावा 3 या आकड्यावरती। खूप चांगली भूमिका, खूप चांगलं महत्त्वाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। स्ट्राईक एंडसाठी आपण अविनाशला पाहतो। अविनाश बद्दल एक गोष्ट नक्की मित्रांनो मी उल्लेख करीन, वय त्याचं खूप कमी आहे, परंतु अमर्यादित संकटही त्याच्या वाट्याला आलेत। मोठा संघर्षही तो करतोय, परंतु जिंकण्याची आणि लढण्याची जिद्द मात्र या खेळाडूमध्ये कायम आहे। यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही हाय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडलाय। यावेळेस हा झेल घेतला असताना तर क्रिकेटच्या टर्म मधला टर्निंग पॉइंट नक्की ठरला असता। ते म्हटलं जातं ना, टिपा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। त्यातल्या त्यात जर का आपण पाहिलं ना, अविनाश वाघ सारखा फलंदाज बाद झाला असता, कुठेतरी 99% नव्हे तर 50% हा सामना आपण जिंकलो असता, असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। पुढचा बॉल यावेळेस सुद्धा मोठा फटका आलाय, मिड ऑफच्या डोक्यावरना येतोय हा चौकार। थँक्यू डीसी। वाघ मैदानामध्ये दहाडतोय। वाघाला माहिती आहे आपल्याला जिंकायचं आहे आणि या 4 धावसंख्येने धावफलक तसं पाहिलं ना तर 9 या आकड्यावरती या वाघाला कुठेतरी रोकावं लागेल मित्रांनो। यावेळेस सुद्धा बन्नाटवेट नोमॅन्स लँड मध्ये चेंडू, गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा, येतोय हा चौकार। थँक्यू डीजे। या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण सातत्याने ऐकलं। आजच्या दिवसामध्ये डीजेचं सुद्धा कौतुक करूया, काय फलंदाजी करतोय। पहिल्या P1चा खेळही मैदानामध्ये संपलाय। P1च्या खेळामध्ये तसं पाहिलं ना तर 13 धावसंख्या आले। जे पहिला आपण असं विचार करत होतो, पहिल्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3च धावा आल्या होत्या, तदनंतर 4थ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तदनंतर सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकारही आपल्याला पाहायला मिळालं। कमबॅक खूप महत्त्वाचं केलं। इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना कुठेतरी ते आलेले 2 चौकार लागोपाठचे खूप महत्त्वाचे राहिलं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी। 13 अशी धावसंख्या। दुसरं षटक आता कुणाच्या हातावरती सुपूर्द करणार, कुणाच्या हातात ती जबाबदारी सोपवणार, अर्थात हरिचंद्रला ती जबाबदारी दिलेली आहे। इनेट क्रमांक 2ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय। जिथे पहिलं षटक खूप महत्त्वाचं राहिलं, जे कुणालने टाकलं होतं, कुणालच्या षटकामध्ये 13 धावसंख्या आलेत। पुढचं षटक 2रं षटक, अर्थात हरिचंद्र मैदानामध्ये। स्ट्राईकसाठी आपण तसं पाहिलं ना
तर नवनाथला पाहतोय. नवनाथने या स्पर्धेतील आजच्या दिवसातील एक अर्धशतकही झळकावलंय. यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं आहे का? नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय, फीड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढले. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. 15 अशी धावसंख्या आले जरून. ही 15 धावसंख्या खूप महत्वाची राहील. फलंदाजी करणारे अर्थात रोहन 11 संघासाठी खूप महत्वाची राहील. संघ मालकाच्या भूमिकेत आपण जसं पाहिलं ना, तर विनायकजी अंबीर सरांचा हा संघ आहे. संघनायकाची भूमिका सातत्याने अविनाश वाघ या संघाची करतोय जरूर. सेनापती मैदानामध्ये दाखल झालाय. त्याचा खेळही खूप महत्वाचा आहे. यावेळेस पुलालेंचा चेंडू होता फुलटॉस पद्धतीने हा बॅट वरती खेळला. एक धाव तर निश्चित करण्यात आली आहे, परंतु दुसरी ही धाव घेण्यामध्ये यश प्राप्ती त्यांना मिळालेली आहे. धावसंख्या 2 ने वधारेल. धावफलकावरती धावा 17 या आकड्यावरती. शांत गतीने चाललेला हा सामना, किंबहुना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तदनंतरच्या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू संपुष्टात देखील आले. 2 चेंडूमध्ये 2-2 धावा म्हणजे 4 धावा आल्या 2 चेंडूमध्ये. या 4 धावा जमा केल्यात ना तर एकंदरीत 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 17 म्हटलं तर खतरा, आणि हा खतरा कुणाच्या वाट्याला येणार हे आपल्याला पाहणं तितकंसं महत्वाचं आहे. आजच्या दिवसातील 6वी लढत आपण पाहतोय. लीग स्टेजची ही स्पर्धा, आणि या लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये यावेळी सुद्धा मोठा फटका आलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे फंबल झालाय थोडासा, परंतु थ्रो देखील चांगल्या पद्धतीचा आलाय. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात येणार का? धावसंख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा पुन्हा एकदा वाढतील. 19 या आकड्यावरती. 19 अशी धावसंख्या आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 19 धावसंख्या खूप महत्वाची राहिली. गोलंदाजाचं कौतुक करूया, किंबहुना त्याने 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात, परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता, त्या चेंडूवरती थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं होतं. पुलालेंचा चेंडू, यावेळेस सुद्धा पुलालेंचा चेंडू. लॉंग स्टॉप रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, बॅकअपही मिळालाय, परंतु तद्वर मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्ती नक्की मिळाले. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती. 19 अशी धावसंख्या आले जरूर. कुठलाही गडी अजूनपर्यंत तंबूच्या आश्रयाला परतला नाही आहे. रोहन 11 संघ, चला आपण 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा खूप महत्वाचा फटका. क्षेत्ररक्षक झालाय फंबल. पुन्हा एकदा येतोय चौकार. थँक्यू डीसे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तद्वर मात्र धावसंख्या 4 ने वधारलेली. एकंदरीत 25 या आकड्यावरती. 25 अशी धावसंख्या. चांगल्या पद्धतीची फलंदाजी नवनाथने आपल्याला याही सामन्यामध्ये दाखवले जरूर. आपण असंच म्हणूया, आजचा दिवस हा नवनाथचा राहिलाय. चांगल्या पद्धतीची फलंदाजी तो करतोय. अगदी चांगल्या स्वरूपाचं चांगलं क्रिकेटमय वातावरण तो मैदानामध्ये जरूर करतोय. पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा मोठा फटका मारायचा होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला. पुलालेंचा चेंडू वारंवार तो टाकतोय, परंतु 2 धावा नक्की अर्जित करण्यात आला. ह्या 2 धावा कुठेतरी आपल्याला रोखाव्या लागतील. जिथे 1 धावा आहे तिथे एकच धाव देणं खूप महत्वाचं राहतं, परंतु कुठेतरी आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये काहीच बदल करावं लागतील, आणि हे बदल खूप महत्वाचे सुद्धा राहतील. मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये 27 धावा. पाण्याची व्यवस्था सुद्धा करायची, त्याचवेळी मान्यवरांची उपस्थितीही या स्पर्धेला लाभले. पाण्याची व्यवस्था करायची, तितकासा वेळ आहे मित्रांनो आपल्याकडे. या आपण ऐकूया डीजे देवेंद्रच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये तब्बल आणि तब्बल 27
13.5च्या सरासरीने ही चाललेली धावगती. 4 षटकाचा सामना असणार आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडू टाकले जातील. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यावेळेस विजयला प्राचार्य करण्यात आले. विजय स्ट्राइक साठी आपण वाघ पाहतोय. अविनाश वाघ मैदानामध्ये खूप महत्वाची सातत्याने आजचा दिवस राहिलेला आहे. तद्वर मात्र एक धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलकावरती धावा 28 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेले आहे. स्ट्राइक सुद्धा रोटेट झालेले आहे. स्ट्राइक यावेळी नवनाथ कडे आहे. नवनाथ पनवेल विभागाला हा बिलॉंग करणारा खेळाडू, अर्थात खांदा या विभागाला करणारा हा खेळाडू आज तो खालापूरमध्ये आलाय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. स्लोहर पद्धतीचा चेंडू, हलकासा स्विंग झालेला सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. आपल्या बोटांवरची जादू सातत्याने या चेंडूवरती त्याने दाखवली जरूर. आणि तब्बल फक्त 28 धावा आल्यात. या 2 चेंडूवरती धाव आले आहेत का? पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, तदनंतर एक डॉट चेंडू आलाय. खूप महत्वाची भूमिका विजयची राहिलेली. पुढचा बॉल स्ट्राइक साठी नवनाथ. यावेळेस मोठा फटका. यावेळी झेल सुटलाय. सीमा रेषा पार येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. नवनाथ सारखे खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय. ऍज अ क्षेत्ररक्षक तुम्ही मैदानामध्ये दाखल झालात. तुमचा खेळ खूप महत्वाचा आहे. त्यांना खेळाडूंना किंबहुना क्षेत्ररक्षकाला साथ देणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी करत असताना विजयची कामगिरी खूप महत्वाची राहिली होती. तिसऱ्या चेंडूवरती एक चौकारही आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. याही वेळेला टायमिंगचा वापर. चेंडू बॅट वरती आलाय प्रॉपर, म्हणून तर आलाय हा षटकार प्रॉपर. थँक्यू डीजे. नवनाथ नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. त्याला कुठेतरी आपल्याला रोखावं लागेल. ते म्हटलं जातं ना, समुद्रामध्ये कितीही मोठ्या लाटा आल्या परंतु जहाजासारखं आपल्याला स्तब्ध उभं राहणं ती क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. 5च्या चेंडूवरती षटकार आलं. या चेंडूवरती काय येणार, काय बिघडणार? याही वेळेला मोठा फटका आलाय. सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. नवनाथने जी 11 खेळाडूंची म्हणजेच 11 शीटरची जी गाडी असते ना त्याची स्टेरिंग हातामध्ये घेतले आणि स्टेरिंग एवढी जोरात फिरवतो ना. 4थ्या क्रमांकाचा घेर टाकलाय किंबहुना 5व्या क्रमांकाचा घेर टाकलाय, परंतु या 5च्या चेंडूवरती 6व्या क्रमांकाचा घेर टाकला होता कारण षटकार आलाय. याही वेळेला एलिव्हेशन मिळाला आहे का नाही आहे? चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आहे परंतु झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. या षटकामध्ये 3 झेल या सामन्यामध्ये किंबहुना 3 झेल ड्रॉप झालेत. ह्या कुठेतरी चुका आपल्याला सुधाराव्या लागतील. गोलंदाजी खूप महत्वाची राहिलेली आहे. मी मगाशीही म्हटलं होतं नुसता उमेदवार होऊन फायदा नसतो, त्याचे पाठीराखे असतात, त्याचे जे वोटिंग करणारे असतात ना तेही खूप महत्वाचे असतात. मैदानामध्ये काय घडलंय? 12 चेंडूचा खेळ संपता 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूमध्ये 46 धावसंख्या आले. शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक. विशालजी आता मात्र प्रश्न पडला असेल की आता शेवटचं षटक कुणाच्या हाती द्यायचं? सलामीवीराची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. मग अविनाश असेल, नवनाथ असेल, त्याची भागीदारी खूप महत्वाची राहिलेली आहे. ही भागीदारी खूप महत्वाची राहणं तितकंसं महत्वाचं असतं. आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये भागीदारी खूप महत्वाची असली ना तर आपलं आयुष्य, आपलं संसारही चांगला चालू शकतो. परंतु या क्रिकेटच्या मैदानामध्ये नवनाथ आणि अविनाशची भागीदारी खूप महत्वाची राहिले. त्यांचा क्रिकेटचा संसार आजवरचा खूप महत्वाचा राहिला. या स्पर्धेतला, या सामन्यातला खूप महत्वाचा वाटा राहिलेला आहे. रोहन 11 संघासाठी सातत्याने 2 वर्ष सलग संघनायकाची भूमिका केली आहे अविनाश वाघने. गतवर्षी ते 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्याने जरूर जिंकलं होतं. याही वेळेस तोच प्रयत्न करत असताना कुठेतरी आपल्याला आता मात्र पंचक्रोशी सारंग संघाला कमबॅक
करावं लागेल. भन्नाट वेग, या वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूवरती सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या क्रमांकावरती, सॉरी चौथ्या क्रमांकावरती तसं पाहिलं ना, मनीषला प्राचारण करण्यात आलं. मनीषकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. स्लॉगवरचं षटक आहे. अविनाश वाघ मैदानामध्ये अजून आहे, परंतु मनीषला ती जबाबदारी स्वीकारायची आहे. यावेळेस सुद्धा भन्नाट वेग, लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दोन्ही चेंडू अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू होते. गुडलँड टप्प्यावरती ते चेंडू आदळले आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातातही आपण पाहिला. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा पाहिलं असेल कशा पद्धतीचा चेंडू आला. गोल्डन टप्प्यावरती जरूर तो आदळला, तदनंतर यष्टी रक्षकाच्या हातातही जाऊन पोहोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. पुढचा बॉल या षटकातील, शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. कव्हर मध्ये खेळाय. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, तद्वर मात्र एक धाव नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारले. धावफलकावरती धावा 47 या आकड्यावरती. संध्याकाळचं सत्र आता जवळपास चालू झालेलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आहे ना, हवा सुटते थोडी, आणि हवा सुटत असताना बॅट तितकासा षटकाराच्या दिशेने जात नाहीये. त्यामुळे क्रिकेटमधलं हे परिवर्तन खूप महत्वाचं असतं. किंबहुना वातावरणामध्येही आपल्याला क्रिकेट संयमाचं खेळावं लागतं. याही वेळेला सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि नवनाथ फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी नवनाथच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. नेट क्रमांक तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मयूरला प्राचार्य करण्यात आले. अजून सुद्धा शेवटच्या षटकातील अजून 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. मनीषची ती गोलंदाजी खूप महत्वाची राहिलेली होती, परंतु यावेळेस ERBL येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. मयूर मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय. त्याला माहिती आहे मला आक्रमण करायची आहेत, आक्रमणासाठी मी जरूर जाणला जातो. त्या प्रकारचे फटकेही माझ्या बॅट मधून येणार, परंतु आपण मनीषचंही कौतुक करूया. चांगल्या पद्धतीची त्याची गोलंदाजी राहिली होती, परंतु यावेळेस लॉंग स्ट्रॉप रिजन मध्ये एक झेल पकडलाय. फलंदाज होतोय बॅक टू द डगआउट. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 24 चेंडू टाकण्यात आले होते आणि 24 चेंडू मध्ये 54 धावा कमावल्यात. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये 54 धावसंख्या आले, जिथे खूप महत्वाची भूमिका नवनाथची राहिली होती. नवनाथच्या भूमिकेमध्ये त्याने फक्त तब्बल 15 बॉल स्पेस केले आणि 15 बॉल मध्ये 36 धावा कुठल्या. उतारदाचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया थोडासा बदल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मायक्रोफोन वरती जॉईन होतील या विभागातील एक नामवंत समालोचक अर्थात अजिंक्य भौड सर. धन्यवाद.
हॅलो ठीक. आजच्या दिवसातील 7वी लढत सानवी तनिष्का मोहपाडा 11 त्याच्या विरोधात स्वप्नील 11 डोनेवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉच विन करून घ्यायचं आहे. त्याचवेळी सचिन लांगी स्वप्नील 11 संघाचा खेळाडू या आपण टॉच विन करण्यासाठी यायचं आहे. त्याच्या विरोधात आपण पाहिलं ना तर सानवी तनिष्का मोहपाडा या संघाचे संघनायकही या आपण लगेचच अतिरिक्त कुठलाही वेळ दौडवायचा नाही आहे. आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉच विन करून घ्यायचं आहे. ओल्ड टू कॉम बॉक्स. रोहन 11 आणि त्यांच्या बरोबर पंचकृषी सारंग या दोन संघादरम्यान चालले असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवनाथ या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. 36 धावा त्यांना 15 चेंडूमध्ये जमवल्या. अविनाश यांना 12 धावा संघासाठी 7 चेंडूमध्ये जमवल्या आणि तदनंतर मित्र म्हणून की एक 56 धाबा संख्येपर्यंत जाऊन पोहोचतोय तो रोहन 11 हा संघ. आणि जरूर 55 धावा संख्येची गरज आहे. 24 चेंडूमध्ये आता 55 धावा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. हॅलो हॅलो ठीक. हॅलो ठीक. स्वप्नील 11 डोनेवाडी चला आपण यायचंय. समोरचा संघ अर्थात सानवी तनिष्का मोहपाडा 11 संघाचा संघनायक हजर झाला इथे. चला डाबाला सुरुवात होईल. या ठिकाणी रोहन 11 टीम कडून पहिला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय. अविनाश वाघ पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संघासाठी तो घेऊन येतोय. आता संपूर्ण जबाबदारी त्यांना संघाची आपल्या खांद्यावरती घेतली आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात. टॉस केले जाईल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलला कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा फलंदाज कुणाल या चेंडूवरती होईल झेलबाद. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. अविनाश वाघाची वाडी चा खऱ्या अर्थानं गोलंदाज आहे आणि वाघाची वाडी गावचा सितारा पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट या ठिकाणी थांबवतो सर. तुम्हाला थोडस मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉचविन केला जाईल. अर्थात अरुणजी वापसवरे यांच्या माध्यमातून हा टॉचविन केला जातोय. हेल अँड टेल आलाय. प्रथमतः तसं पाहिलं तर स्वप्नील 11 डोनेवाडी संघाने टॉचविन जिंकलाय. मान्यवरांना मी आमंत्रित करतो या सर तुम्ही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. त्याचवेळी स्वप्नील 11 डोनेवाडी संघाचे संघनायक अर्थात DN पवार सर आपल्यासोबत आहेत. सर दोन्ही मॅच तुम्ही हारलात आणि तिसरी मॅच आता तुम्हाला खेळायची आहे आणि तिसरी मॅच खेळत असताना तुम्ही प्रथमतः टॉस जिंकलाय व तुमचा निर्णय काय असणार आहे? निश्चितच 2 मॅच हरल्यानंतरही लीग स्टेज आहे त्यामुळे कमबॅक होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे माझ्या खेळाडूंना सर्वप्रथम आवाहन करेन की आपण आपला एक प्रॉमिनंट खेळ करावा. तत्पूर्वी
चांगली गोलंदाजी झाली होती. फलंदाजीमध्ये चेस करतानाही सुधीर पवार नावाचं वादळ थोडा काळ घोंगावलं होतं, परंतु तदनंतर एवढ्या धावा चेस करत असताना दमछाक होते. पुन्हा एकदा मी चेस करण्याकडेच भर देईन. मी अपेक्षा करतो माझे गोलंदाज यावेळेला चांगली कामगिरी करतील. चला, तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचवेळी आपण सानवी तनिष्का मोहपाडा 11 संघाकडच्या संघनायकाकडे वळतोय. प्रथमतः DN पवार सरांनी टॉस जिंकलाय व क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तुमच्या वाट्याला फलंदाजी आले. फलंदाजी करत असताना कितपत धावा रोखण्याचा किंबहुना कितपत धावा कमवण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकाचा सामना असणार आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडू चाकले जातील आणि 24 चेंडूमध्ये कितपत धावा कमवण्याचा मानस असेल तुमचा? नक्कीच 50-55 धावापर्यंत मज्जल मारू, कारण आमच्या बॉलरांना तेवढा बेनिफिट मिळेल. तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. प्रथमतः टॉस विन जिंकलाय अर्थात स्वप्नील 11 डोनेवाडी संघाने व स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. ओल टू कम बॉक्स. जरूर DN पवार सरांनी खऱ्या अर्थानं उल्लेख फार चांगला केला. काही धाबा संख्येचं आम्ही खऱ्या अर्थानं पाठलाग करण्याचा प्रयत्न जरूर करू आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. परंतु या अगोदरच्या मॅचमध्ये आहे ना, धाबा संख्येचा पाठलाग करणं DN पवार यांच्या संघाला खऱ्या अर्थानं थोडंसं घातक ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी गोलंदाजीपेक्षा मित्र म्हणजे फलंदाजीवरती भर देणं आता गरजेचं असेल. आणि त्याच्या फलंदाजांच्या बॅटमधून जर धाबा आल्या ना, तर भलं मोठं डोंगर देखील तुम्ही लेग स्टेजला धावा संख्येचा पाठलाग करणं सोपं होईल. कारण की ज्यावेळी करताना लीग स्टेजच्या मॅच तुम्ही खेळताना त्यावेळी कोणताही एक गाव 11 असा खेळाडू नसतो. मी तर म्हणेन प्रत्येकाकडे अगदी 11च्या 11 खेळाडू चांगले खेळणारे असतात. प्रत्येक गावातील चुनंदर खेळाडू तुम्ही घेता आणि त्यानंतर एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटची हॅट्रिक या ठिकाणी प्राप्त केली ती गोलंदाज अविनाश वाघ या गोलंदाजांना. आता विनायक आंबीर खुश असतील. विनायक आंबीर या ठिकाणी खुश असतील जरूर, कारण की त्यांनी पुरस्कृत केलेल्या खऱ्या अर्थानं रोहन 11 नडाल संघ अध्यापक खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आप ट्रॅकर बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव वेगाने या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 4 या धाबा संख्येवरती. सुरुवात थोडीशी खडतल प्रवास पाहायला मिळतोय, परंतु खडतल प्रवासामधून जर तुम्हाला उंचाई गाठायची असेल ना, तर तुमचे प्रयत्न तुमचे एफर्ट 100% मैदानाच्या आतमध्ये लावणं गरजेचं असेल. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 तुम्हाला गाजवायचं असेल, स्वतःचं नाव या प्रीमियर लीगमध्ये कायम ठेवायचं असेल ना, 100 वर्ष नाव ठेवण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही. तुम्ही एक काम असं करा ना की 100 वर्ष नाव तुमचं आदरानं घेतलं जाईल आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. संघ जिंकण्याच्या मित्रांनी विजयाच्या बाजूने कसं जाईल त्यासाठी तुम्ही कसोशीनं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले पाहिजेत आणि भरीव योगदान तुम्ही जर या मॅचमध्ये दिलं ना, तर या 55 धावा जास्त नसतील या मैदानाचा विचार करता. षटक क्रमांक 18 चेंडू आणि आता शेवटचे निर्णायक 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावा संख्येची गरज आहे. आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्गारावरचे आपण सातत्यपूर्वक प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण आवर्जून उल्लेख करतो की सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल ना, आत्मविश्वास स्वबलावरती तुम्ही कुठल्याही जगाच्या कुठल्याही पाठीवरती जा, तुम्हाला जिंकता येईल. आणि खरोखर जर त्या सेल्फ कॉन्फिडन्सने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळले आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरती ज्या बलावरती जर तुम्ही खेळ केला तर जरूर या मॅचमध्ये तुम्हाला विजय निश्चित आहे. गोलंदाज तयार आहे. अप ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा अगदी डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि पहिल्या चेंडूला वाईट, त्यानंतर डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज रोशन, ज्याने या अगोदरच्या मॅचमध्ये प्रत्येकी पहिलं षटक त्यानं हाताळलं होतं आणि त्यानंतर एक वेगळी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. गोलंदाज तयार आहे रोशन. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची चेकफेकी, परंतु ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा नकारात्मक इशारा आला आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धाबा संख्येवरती. 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी शून्यातून विश्व निर्माण तुम्हाला करता आलं पाहिजे क्रिकेटमध्ये, कारण की ज्या वेळी संकट असताना संघावरती
त्यावेळी जर तुम्ही संकटातनं बाहेर काढलं ना तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला एक चांगला खेळाडू म्हणून गणलं जाईल. परंतु यावेळेस मोठी विकेट बडी मछली जाल में फलंदाज रमेश या चेंडूवरती होते झेलबाद. थँक यू. या ठिकाणी आपण पाहतो की सातत्यपूर्वक क्रिकेट आणि क्रिकेट अति प्रमाणात क्रिकेट खेळला जातो. आता संपूर्ण रायगड जिल्हा असेल, रायगड जिल्ह्याच्या बाहेर देखील ज्या ज्या वेळेला आखाती देशामध्ये स्पर्धा होतात ना त्या वेळेला आवर्जून खऱ्या अर्थानं रायगडचे प्लेयर त्या ठिकाणी बोलवतात. आणि आयकॉन प्लेअर म्हणून खास करून मी तर म्हणेन आयकॉन प्लेअर म्हणून रायगडचे प्लेअर आवर्जून बोलवले जातात. कारण की अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत या क्रिकेटचा आपण प्रवास पाहतोय आणि चांगले चांगले खेळाडू आपल्याला या रायगड परिसरामध्ये घडताना पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा मी हे उल्लेख करेन की विष्णू कहीर, शरद वाघे, महादेव पिरकड आणि प्रकाश पवार यांचा एकच हेतू आहे की या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमधून एखादा खेळाडू असा मिळावा ना संपूर्ण रायगड वासियांना की ज्यांचं नाव अगदी आखाती देशांमध्ये जाऊन पोहोचेल, आखाती देशांमध्ये जाऊन त्याचा चांगला खेळ व्हावा. त्यासाठी ही आदिवासी रायगड प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. रोशन गोलंदाज जे मार्कवरती आहे. एक विकेट त्यांना प्राप्त केली, एक चेंडू त्यांना डॉट बॉल टाकला, परंतु 3 चेंडू त्याने या ठिकाणी वाईट टाकले. हा चेंडू देखील वाईट असेल. हा तिसरा वाईट बॉल, हा तिसरा अवंतर धाव या षटकामधील आपल्याला पाहायला मिळते. आणि या वाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. ग्रामीण क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं खूप त्रास, टोमणे आणि कष्ट करून देखील वेळात वेळ काढून संघाला महत्त्व देतात. कोणी जॉबवरून नाईट करून थेट मैदानात येतो, तर कोणी एक्झाम असतानाही देखील घरच्यांना हिटाळून येतो. या धावपलीच्या जगात मात्र क्रिकेटसाठी वेळ मात्र बरोबर येतो. कोणी तर खेळायला नसताना सुद्धा दिवसभर उन्हात संघाला आधार देण्यासाठी येतो. एक संघाचा वचन देण्यासाठी मॅच हरलात, ज्या मुले हरलात किंवा त्या मुले हरलात असं समजावून घेण्यासाठी असतो, तर कोणी समजावून सांगण्यासाठी असतो. काही जण भांडतात, काही जण ओरडतात, काही जण आपुलकीनं खऱ्या अर्थानं पुढील मॅचसाठी प्रोत्साहन देतात. मात्र पुन्हा एकजुटीनं खेळा हा प्रॉमिस मात्र संघाला करतात. या सर्व क्रिकेट खेळाडूंना आपण पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या पाहिजेत. कारण की चांगला खेळ क्रिकेट संघातील खेळाडू असतील, क्रिकेट खेळातील मी तर म्हणेन पाठीराखी असतील, प्रोत्साहन देण्यासाठी येतात. प्रत्येकाला असा हवा वाटतो की आमचा संघ जिंकला पाहिजे. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की आमच्या पुरस्कर्त्यांना ही ट्रॉफी मिळाली पाहिजे. आणि त्या मागचा हेतू खऱ्या अर्थानं विजय मात्र या ठिकाणी क्रिकेटचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. फटका खेचायचा होता मोठा, परंतु पंचांचा कोणताही इशारा या ठिकाणी येत नाही. म्हणजे लेग बाय स्वरूपात ही सिंगल या ठिकाणी मिळेल आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धाबसंख्येवरती. गेले 2-3 दिवस आपण या स्पर्धेचा रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. चांगले खेळ करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यपूर्वक पाहतोय. आणि या अगोदर देखील आपण पाहिलं होतं गत वर्षी चांगल्या दिमागदार देखणं आयोजनानं या आदिवासी प्रीमियर लीग पार पाडली होती. आणि या मोसमामध्ये देखील त्याच दर्जेचं क्रिकेट, त्याच दर्जाचं आयोजन आणि त्याच दर्जेनं मित्रांनो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतोय. त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं, आयोजकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मानतोय. धावफलकावरती धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा आहेत, 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. आता उर्वरित शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी
आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करतोय मयूर. पहिला चेंडू त्यांना वाईट टाकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव या ठिकाणी खर्ची केली जाते. ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज समीर. गोलंदाज तयार आहे. दुरून खेचण्याचा प्रयत्न केला होता फटकेला, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अविनाश पारंगे सरमेर पंचांच्या भूमिकेत. स्कोअर लेग पंच टीके कुरुंगले सर. दोन्ही पंचांना अगदी क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. स्वतः मित्र म्हणून मैदानी खेळ क्रिकेटचा खेळणारे दोन्ही पंच ऑफिशियल पंच आपल्याला या ठिकाणी लाभलेत. 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता. बॅटन बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. सुरुवात डाबाचे ना ते अगदी मित्र म्हणून खडतल पाहायला मिळाला प्रवास. रोहन 11 नडाल टीमच्या अगेन्स्ट खेळताना पंचकृषी 11 सारंग या टीम कडून. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतो. व्हाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मयूर हा गोलंदाज ज्यानं मागच्या मॅच मध्ये विजय संपादित करून दिलं होतं ते रोहन 11 टीमला, तोच मयूर गोलंदाजी मार्कवरती. दांडी गोल केली जातीय. फर्निचर खऱ्या अर्थानं डिस्ट्रिक्ट केलं आणि जरूर खऱ्या अर्थानं यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल या चेंडूवरती समीर एसटीचेत बाद. स्पीडअप करायचा. फटका देखील आबेमध्ये जेल होण्याची नामी संधी आहे आणि अजून एक खातरा बॅटिंग करणाऱ्या पंचकृषी 11 सारंग टीमला. हे एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धाबा संख्येवरती. षटक क्रमांक 3 इथून संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या केवळ 9 धाबा. आता शेवटचे 6 चेंडू आणि 37 धाबा संख्येची गरज आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये तरी 6 षटकार लगावले तरी या धाबा संख्येचा पाठलाग होणं अवघड होईल. एका धाबेने खऱ्या अर्थानं तो सामना गमावा लागेल पंचकृषी 11 सारंग टीमला.
आणि फलंदाज या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती होतोय बाद. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 37 धाब्यांची. दुसऱ्या चेंडूवर ते मल्टी सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धाबा संख्येवरती. आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीने आता बरंच काही पाठीमागे राहिलंय पंचकृषी 11 सारंग टीमसाठी, कारण की आता शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 36 या धाबा संख्येची. स्वप्नील 11 टीमचे खेळाडू संभाजी वाघे आपण या ठिकाणी यायचंय. DN पवार तुमची या ठिकाणी वाट बघतायत. संभाजी वाघे आपण या ठिकाणी यायचंय. डॉट बॉल येतोय शेवटच्या आता 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 36 या धाबा संख्येची. ऑन साइड मध्ये हा फटका, गॅप सिलेक्शन देखील चांगला आहे, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. येतो चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 32 या धाबा संख्येची. शेवटच्या आता निर्णायकारक 2 चेंडू शिल्लक असतील आणि 32 धाबा संख्येची गरज. ही मॅच एकतर्फी होईल असं वाटलं नव्हतं, कारण की पंचकृषी सारंग टीमला 55 धाबा संख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नव्हतं. परंतु हा फटका देखील चांगला आहे. ऑन साइड मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात वेगाने चेंडूवरती, चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी धाव मिळेल केवळ 1 आणि 1 धाबेच्या बरोबरीनं. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 31 या धाबा संख्येची. 2 मॅच आपण जर पाहिल्यानंतर एकतर्फी होताना पाहायला मिळाल्या. या अगोदर याच पंचकृषी 11 सारंग टीमनं 46 धावा संख्येचा पाठलाग ज्यावेळी करायचा होता ना, त्यावेळी अगदी सहजरित्या त्यानं पाठलाग केला होता. परंतु यावेळेस महत्वाची विकेट कुणालला गमावलं. त्यानंतर रमेश बाद झाला, मंगेश बाद झाला आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो रोहन 11 खऱ्या अर्थानं नडाल टीमनं. आणि त्याचे पुरस्कर्ते विनायक हंबीर आता खऱ्या अर्थानं खुश असतील. बॅक टू बॅक 3 मॅच खऱ्या अर्थानं ते जिंकलेत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच